नमस्कार विद्यार्थी मित्र हो. बी एडच्या ॲडमिशनसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेसंदर्भात नोटिफिकेशन आज महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध झाले आहे. या बी एड ॲडमिशन संदर्भामध्ये या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला सगळ्यांना तारखा दिसतील. 25 जून 2025 ते 10 जुलै 2025 पर्यंत आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आहे. या प्रक्रियेमध्ये आपल्याला स्वतः लॅपटॉप कम्प्युटरवरती किंवा जवळच्या नेट कॅफेवरती जाऊन आपल्याकडे असलेली सर्व ओरिजिनल कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या नावामध्ये बदल असेल किंवा विवाहित महिलांना नावामध्ये बदल करायचा असेल तर त्यांनी आपल्या नाव बदलाचे गॅझेट जोडणे गरजेचे आहे. या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट चालत नाही किंवा ॲफिडेव्हिट चालत नाही, तर त्या ठिकाणी नाव बदलाचे गॅझेट असणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी कास्ट प्रवेश घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांच्या जवळ ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. तर ज्या जातीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी उदाहरणार्थ ओबीसी, एनटी, एसबीसी या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलेअरचा दाखला सुद्धा जोडणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी EWS या कॅटेगरीमधून प्रवेश घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांजवळ EWS चे ओरिजिनल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. इयत्ता 10वी चे गुणपत्रक, 12वी चे गुणपत्रक, ग्रॅज्युएशनच्या सर्व सेमिस्टरचे गुणपत्र, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनचे सर्व सेमिस्टरचे गुणपत्रके, डोमासाईल सर्टिफिकेट किंवा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला ओरिजिनल ही कागदपत्रे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण CET साठी जो फॉर्म भरलेला होता तो ओरिजिनल फॉर्म, त्याचबरोबर CET चे स्कोर कार्ड, या सर्व गोष्टी ओरिजिनल आपल्याला रजिस्ट्रेशन करा अपलोड करायचे आहेत. ही सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर आपल्याला त्याची प्रिंट घ्यायची. ही सर्व प्रक्रिया रजिस्ट्रेशनसाठी आहे. त्यानंतर कॉलेज चूज करण्याची प्रक्रिया काही दिवसानंतर किंवा याच कालावधीमध्ये सुरू होईल. आपण महाराष्ट्रातली आपल्या जिल्ह्यातली जी आवश्यक कॉलेजेस आहेत ती क्रमाने चूज केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राची मेरिट लागेल आणि त्या मेरिटनुसार आपल्याला आवश्यक आणि आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल. तर सर्वांनी BEd ॲडमिशनसाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी दिनांक 25 जून पासून ते 10 जुलै पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू करायची आहे. सर्वांनी लवकरात लवकर ऑनलाईन रजिस्ट्रेशन सर्व ओरिजिनल कागदपत्रांसह करून घ्यावे. धन्यवाद.